आज जगात सर्वात जास्त मूर्ती तथागत बुद्धांच्या आहेत, पण सर्वात जास्त मूर्ती तोडल्या कुणाच्या जातात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. म्हणजे एखाद्या निर्जीव दगडाची किंवा पुतळ्याची इतकी भीती का वाटावी? एखादा भौतिक सांगाडा, मग ती इमारत असो व एखादा पुतळा, तो पाडता येतो, उद्ध्वस्त करता येतो. पण जेव्हा तो पुतळा केवळ दगडाचा नसून एका विचाराचा असतो ना, ज्याचा पाया जमिनीवर नाही तर लोकांच्या जाणीवांमध्ये रुजलेला असतो, तेव्हा त्याला कसे पाडणार? आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच अविनाशी विचारधारेचा शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकर यांना भारताचा एकमेव चमत्कार का म्हटले जाते? एक जिवंत व्यक्ती म्हणून असलेले आंबेडकर आणि मृत्यूनंतर एक अजिंक्य विचार म्हणून उरलेले आंबेडकर, यापैकी हा विचार आज अधिक शक्तिशाली कसा ठरत आहे हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण हे थोडे उलगडून पाहूया, कारण हा विषय केवळ इतिहासाच्या पुस्तकातील पानांपुरता मर्यादित नाहीये. हा आजच्या आपल्या जगण्याच्या अधिकारांशी जोडलेला आहे. आपण जे विश्लेषणात्मक लेख आणि नोंदी पाहिल्या आहेत, त्यात ओशो यांच्या विवेचनाचा एक भाग मला खूप विचार करायला लावणारा वाटला. ते म्हणतात की जिवंत माणसाचा मृत्यू निश्चित असतो, पण मृत्यूनंतर जे उरते ना, ती खरी ताकद असते. तिथेच तर खरी गोम आहे. ओशो जे स्पष्ट करतात त्याचं तर्कशास्त्र समजून घेणं महत्त्वाचे आहे. जिवंत आंबेडकरांना विरोध करता येत होता, त्यांना सत्तेपासून दूर ठेवता येत होते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करता येत होते. कारण जिवंत व्यक्ती एका शरीरात आणि वेळेत अडकलेली असते. हो, अगदी. पण मृत्यूमुळे तिथे खूप मोठा बदल घडला. मृत्यूने त्यांना संपवले नाही, तर त्यांना एका विचारात रूपांतरित केले. बघा, व्यक्तीला तुम्ही तुरुंगात टाकू शकता किंवा मारू शकता, पण विचाराला मारणे अशक्य असते. तो विचार हवेत मिसळतो आणि पिढ्यानपिढ्या प्रवास करतो. आणि ह्या एका अवाढ्य विचाराची बीजे त्यांच्या बालपणात कशी रोवली गेली होती, याचा जो प्रसंग आपण वाचला, तो खरोखरच अस्वस्थ करणार आहे. कल्पना करा, एक लहान मुलगा ज्याला केवळ त्याच्या जन्मामुळे, त्याच्या जातीमुळे शाळेच्या बाहेर बसावे लागते. आज शिक्षक शिकवत आहेत, पण ह्या मुलाला वर्गात प्रवेश नाही. तो घरी येतो आणि आपल्या आईला अगदी निरागसपणे विचारतो की आपण कोणत्या जातीत येतो हे कुठे लिहिले आहे, मला का बाहेर बसावे लागते? या प्रश्नावर आईने दिलेले उत्तर आणि त्या मुलाची प्रतिक्रिया हा खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट होता. आई उत्तर देते की हे कुठल्या तरी एका पुस्तकात, म्हणजे एका धर्मग्रंथात लिहिले आहे की आपण नीच जातीत येतो. तेव्हा तो लहान मुलगा रडत बसला नाही किंवा त्याने स्वतःच्या नशिबाला दोष दिला नाही. म्हणजे त्याने तो अन्याय मुकाट्याने सहन केला नाही? अजिबात नाही. त्याने ठरवलं की जर हे एका पुस्तकात लिहिले आहे तर ते पुस्तकच चुकीचे असले पाहिजे. मला जर कधी संधी मिळाली तर मी असे एक नवीन पुस्तक लिहीन ज्यात सर्व माणसे समान असतील. हे ऐकल्यावर मला कॉम्प्युटर सायन्समधील एक रूपक आठवते. म्हणजे कल्पना करा की एका सिस्टमच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आधीपासूनच काही त्रुटी किंवा बग्स आहेत. बरोबर. हे बग्स एका विशिष्ट गटाला ती सिस्टम वापरूच देत नाहीत. त्यांना सतत ॲक्सेस डिनाईड असा एरर येतो. अगदी. त्यांना पूर्णपणे ब्लॉक केले जाते. बरोबर. तर आंबेडकरांचं काम हे केवळ त्या सिस्टममध्ये वरवरची दुरुस्ती करण्याचे किंवा एखादा पॅच लावण्याचे नव्हते. बरोबर. कारण तसे केले असते तर मूळ सिस्टम तशीच राहिली असती. बरोबर. त्यांचे काम संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टमचा सोर्स कोड नव्याने लिहिण्याचे होते, जेणेकरून प्रत्येकाला समान ॲक्सेस मिळेल. तंतोतंत जुळणारं हे रूपक आहे. त्यांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर संविधानाच्या रूपाने तो सोर्स कोड लिहिला. त्यांनी एका नवीन चेतनेला जन्म दिला. जेव्हा अधिकार केवळ कागदावर नसून लोकांच्या श्वासात भिनतात, जेव्हा ती व्यवस्था मिटवणं अशक्य होते, तेव्हा तो विचार अमर होतो. पण हा सोर्स कोड लिहिण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. नाही, मुळीच नाही. त्यांना शिक्षणातून जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 32 पदव्या आणि 4 PhD मिळवल्या. आणि त्याही काही सामान्य ठिकाणाहून नाहीत. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जागतिक दर्जाच्या संस्थांमधून. या सर्व पदव्या खऱ्या आणि स्वकष्टाने मिळवलेल्या होत्या. पण इथेच मला एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? म्हणजे मला वाटते हाच या चर्चेतील सर्वात रंजक भाग आहे. त्यांच्याकडे इतक्या जागतिक स्तरावरच्या पदव्या होत्या, त्यांनी पाश्चात्य जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते सहजपणे तिथे राहू शकले असते. तिथे त्यांची जात कोणीही विचारली नसती. एक अतिशय सुखवस्तू आरामदायक आयुष्य ते परदेशात जगू शकले असते. मग त्यांनी भारतात परत येऊन या चिखलात पुन्हा उतरण्याचे का ठरवले? हा प्रश्न खूप रास्त आहे
आणि याचे उत्तर आपल्याला बडोद्याच्या सयाजीबागेतील संकल्प भूमीच्या प्रसंगात मिळते. कोलंबियातून शिकून आल्यावर ते बडोदा संस्थानात अतिशय उच्च पदावर मिलिटरी सेक्रेटरी म्हणून रुजू झाले. त्यांच्याकडे क्लास 1 ऑफिसरची रँक होती. म्हणजे त्यांच्या ज्ञानाची पातळी तत्कालीन कोणत्याही नेत्यापेक्षा कैक पटींनी अधिक होती. नक्कीच. पण तिथे त्यांना काय अनुभव आला? त्यांच्या हाताखाली काम करणारा शिपाई त्यांची फाईल त्यांच्या हातात न देता दुरून त्यांच्या अंगावर फेकून देत असे, कारण त्याला वाटायचे की यांचा स्पर्श झाला तर आपण अपवित्र होऊ. अरे बापरे, हे चक्रावून टाकणारे आहे. म्हणजे एकीकडे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या पदव्या आणि दुसरीकडे स्वतःच्याच कार्यालयात पिण्याचं पाणी वेगळं ठेवलं जाणे. इतकेच नाही तर त्यांना राहण्यासाठी साधं घरही मिळत नव्हते. पारशी धर्मशाळेतून त्यांना हाकलून दिले गेले. हा विरोधाभास पचवणे किती कठीण असेल. तो अपमान सहन करण्यापलीकडचा होता. एका झाडाखाली बसून ते ढसाढसा रडले होते. तिथे त्यांच्याकडे 2 पर्याय होते. एकतर तुम्ही म्हणालात तसे सर्व सोडून परदेशात निघून जाणे, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही. मग त्यांनी काय केले? त्या अपमानाने खचून जाऊन परतण्यासाठी जेव्हा ते ट्रेनची वाट पाहत होते तेव्हा त्यांनी बडोद्याच्या सयाजीबागेत एक संकल्प केला. त्यांनी स्वतःला बजावलं की जोपर्यंत मी माझ्या समाजाला या अमानवीय अपमानातून आणि दलदलीतून मुक्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हा संकल्प म्हणजे केवळ एक भावनिक उद्रेक नव्हता, तर तो एक कृती आराखडा होता. आणि म्हणूनच ते जगातील इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. आपण महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला यांच्याकडे पाहतो. त्यांचा संघर्ष निश्चितच महान होता, पण आंबेडकरांचा संघर्ष अशा तळागाळातून सुरू झाला होता जिथे माणसाच्या सावलीलाही अपवित्र मानले जायचे. मंडेल्यांचा लढा वर्णद्वेषाविरुद्ध होता, पण तिथे माणसाला माणूस मानले जात होते, फक्त रंगावरून दुजाभाव होता. अगदी बरोबर. इथे तर प्राण्यांना जो सन्मान होता तोही एका मोठ्या मानवी समूहाला नव्हता. पण मला इथे एका गोष्टीचं आश्चर्य वाटते. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर इतका अन्याय होतो ना, तेव्हा त्याच्या मनात राग, द्वेष आणि सूडाची भावना निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आंबेडकरांच्या हातात जेव्हा देशाचं संविधान लिहिण्याची सत्ता आली तेव्हा ते सहजपणे रिव्हर्स मनुस्मृती लिहू शकले असते. ते म्हणू शकले असते की तुम्ही आम्हाला हजारो वर्ष अस्पृश्य ठेवले, आता आम्ही तुम्हालाच ते दुःख देऊ. पण त्यांनी तसे केले नाही. हाच त्यांच्या अहिंसेचा आणि प्रगल्भतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. सूड घेणे ही मानवी प्रवृत्ती आहे, पण न्याय प्रस्थापित करणे हा महामानवाचा गुण आहे. हजारो कारणे असतानाही त्यांनी हिंसेचा किंवा बदल्याचा मार्ग निवडला नाही. त्यांनी न्याय, प्रेम आणि शांततेचा मार्ग निवडला. हे खरोखरच प्रेरणादायी आहे. होय. त्यांच्या हातात जेव्हा कलम आली तेव्हा त्यांनी असे संविधान लिहिले ज्यामध्ये त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांनाही समान हक्क आणि सन्मान दिला गेला. त्यांनी सर्वांना एकाच रांगेत आणून उभे केले. पण दुर्दैवाने या व्यापक आणि सर्वसमावेशक योगदानाला नंतरच्या काळात अत्यंत संकुचित करण्यात आले. त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणून एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले गेले. हा इतिहासकारांनी आणि समाजाने केलेला एक मोठा अन्याय आहे. देशाच्या जडणघडणीत इतके मूलभूत योगदान असूनही त्यांचे संपूर्ण साहित्य प्रकाशित होण्यासाठी 1980चा दशक उजाडावा लागला. विचार करा, त्यांच्या निधनानंतर जवळपास 3 दशके. आणि त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान मिळण्यासाठी 1990 साल उजाडले. स्वातंत्र्यानंतर तब्बल 40 वर्ष. हो, त्यांना केवळ एका वर्गापुरते मर्यादित ठेवण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हे तर स्पष्टच दिसते, कारण जेव्हा आपण त्यांनी बनवलेल्या कायद्यांचा सखोल अभ्यास करतो तेव्हा लक्षात येते की त्यांचे काम फक्त एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नव्हते. उदाहरणार्थ संविधानातील अनुच्छेद 15(4), 16(4) आणि 340. अनेकदा केवळ हे आकडे सांगितले जातात, पण या कलमांचं प्रत्यक्ष काम काय आहे, यामागे लॉजिक काय होते? हां, खूप चांगला मुद्दा आहे. केवळ आकडे सांगण्यापेक्षा त्यांचं काम समजून घेणं गरजेचं आहे. अनुच्छेद 15 आणि 16 हे समानतेचा अधिकार देतात. पण आंबेडकरांचं लॉजिक असे होते की जे लोक हजारो वर्ष शिक्षणापासून आणि संपत्तीपासून दूर ठेवले गेले त्यांना अचानक इतरांसोबत समान शर्यतीत पळायला लावणे हाच एक मोठा अन्याय होईल. म्हणूनच त्यांनी 15(4) आणि 16(4) च्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा मेकॅनिझम तयार केला. अगदी.
या कलमांमुळे राज्याला किंवा सरकारला असा अधिकार मिळाला की ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी जसे की ओबीसी त्यांच्या शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये विशेष तरतुदी करू शकतील, ज्याला आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतो. म्हणजे केवळ कागदावर समानता देऊन ते थांबले नाहीत, तर ती समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सिस्टममध्ये जागा निर्माण केली. होय, आणि अनुच्छेद 340 मुळे तर मागासवर्गीयांची स्थिती तपासण्यासाठी एक कमिशन नेमण्याची कायदेशीर तरतूद झाली. हेच ते कमिशन होते ज्यासाठी त्यांनी लढा दिला. आणि जेव्हा तत्कालीन सरकारने ओबीसी कल्याणासाठी हे कमिशन बनवण्यास टाळाटाळ केली, तेव्हा आंबेडकरांनी चक्क आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अगदी सत्तेला लाथ मारली, ती केवळ आपल्या तत्वांसाठी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी. आणि हाच राजीनामा त्यांनी हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळेही दिला होता. मला वाटते या बिलाबद्दल अधिक बोलले गेले पाहिजे, कारण महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी एका व्यक्तीने आपले मंत्रिपद पणाला लावणे ही काही छोटी गोष्ट नाही. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून नेमके काय साध्य होणार होते? बघा, हिंदू कोड बिल हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी दस्तऐवज होता. त्याआधी परंपरेनुसार महिलांना संपत्तीमध्ये कोणताही अधिकार नव्हता. त्यांना लग्नानंतर नवऱ्याने सोडून दिले तरी कायदेशीर घटस्फोट घेण्याचा किंवा पोटगी मागण्याचा अधिकार नव्हता. हे आजच्या काळात कल्पनेच्याही पलीकडचे वाटते. खरं तर आंबेडकरांचं लॉजिक अत्यंत स्पष्ट होते. जर राजकीय लोकशाही कुटुंबाच्या उंबरठ्याबाहेरच थांबत असेल आणि घराच्या आत पुरुषप्रधान हुकुमशाही चालत असेल तर त्या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ नाही. म्हणूनच त्यांनी या बिलाद्वारे महिलांना संपत्तीचा समान अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि दत्तक घेण्याचा अधिकार दिला. आणि कामगारांसाठी त्यांनी जे कायदे केले तेही अनेकदा दुर्लक्षित राहतात. आज आपण ज्या मॅटर्निटी लिव्ह म्हणजे प्रसूती रजा, कामाचे निश्चित 8 तास, पे ग्रेड आणि ग्रॅच्युटीबद्दल बोलतो, त्याचा पाया त्यांनीच घातला होता. होय, ते खऱ्या अर्थाने एक फेमिनिस्ट आणि कामगार नेते होते. पण इथे एक शोकांतिका पहा. काय? ज्या संविधानाने आणि कायद्यांनी महिलांना, ओबीसींना आणि कामगारांना प्रथमच गुलामीतून बाहेर काढून समान दर्जा दिला, त्याच वर्गातील अनेक लोक आजही जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना कमी लेखले जाते किंवा त्यांच्या विचारांवर हल्ला होतो तेव्हा गप्प राहतात. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. एखाद्याने जर या संपूर्ण चित्राकडे पाहिले तर लक्षात येते की हे केवळ काही कायदे नव्हते. धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली शतकानुशतके चालत आलेला सामाजिक साखळदंड तोडण्याची ती सुरुवात होती. त्यांनी केवळ एका वर्गासाठी नाही तर प्रत्येक अन्यायग्रस्त घटकासाठी लढा दिला. आणि या सर्व व्यापक दृष्टिकोनाचा सर्वोच्च बिंदू आपल्याला पाहायला मिळतो तो संविधानाच्या प्रस्तावनेत, म्हणजेच प्रिअम्बलमध्ये. संविधान सभेतील प्रस्तावनेवरील तो वाद एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही. तो वाद केवळ शब्दांचा नव्हता, तर या देशाचं मूळ स्वरूप काय असावे याचा तो लढा होता. हो, मी वाचले त्याबद्दल. प्रस्तावनेची सुरुवात कुठून आणि कशी करावी यावरून प्रचंड मतभेद होते. एच.व्ही. कामत, गोविंद मालवीय आणि सक्सेना यांसारख्या नेत्यांनी प्रस्तावनेची सुरुवात ईश्वराच्या नावाने किंवा महात्मा गांधींच्या नावाने करावी असा मोठा आग्रह धरला होता. हां, तत्कालीन दक्षिणपंथी विचारांचा एक प्रचंड दबाव होता आणि त्यामागील कारणही समजून घेतले पाहिजे. हजारो वर्ष या भूभागावर सत्तेचे आणि अधिकारांचे स्रोत हे नेहमीच ईश्वर किंवा धर्म राहिले होते. राजा हा देवाचा अंश असतो हा विचार खोलवर रुजलेला होता. त्यामुळे देशाला एका धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक मार्गावर नेताना पुन्हा एकदा तोच जुना ईश्वरी आधार घेण्याचा हा प्रयत्न होता, नाही का? अगदी बरोबर. पण आंबेडकरांनी याला कसा विरोध केला? कारण त्यावेळी धर्म किंवा देवाच्या विरोधात बोलणं खूप कठीण असलं पाहिजे. आंबेडकरांनी इथे अत्यंत हुशारीने आणि लोकशाही मूल्यांचा वापर करून हा प्रश्न हाताळला. त्यांनी कोणत्याही एका धर्माला किंवा देवतेला नावे ठेवली नाहीत. त्यांनी सरळ यावर संविधान सभेत मतदान घेण्याचे ठरवले. हा भारतीय लोकशाहीतील एक अत्यंत निर्णायक क्षण होता. ईश्वराच्या नावाने सुरुवात करण्याच्या बाजूने 41 मते पडली, तर त्याच्या विरोधात 68 मते पडली. अरे बापरे, म्हणजे ईश्वराच्या नावावर चक्क मतदान झाले आणि ते फेटाळले गेले? होय, आणि त्यानंतर आंबेडकरांनी प्रस्तावनेची सुरुवात अत्यंत सशक्त अशा शब्दांनी केली, आम्ही भारताचे लोक. या एका वाक्याने हजारो वर्षांची उतरंड मोडून काढली. त्यांनी स्पष्ट केले की या देशाची सत्ता कोणत्याही ईश्वराच्या, राजाच्या किंवा एखाद्या विशिष्ट नेत्याच्या हातात नाही. ती सत्ता इथल्या लोकांच्या हातात आहे. आम्ही भारताचे लोक हे म्हणताच कोणीही मोठा किंवा छोटा उरत नाही. कोणताही जातीय, धार्मिक किंवा वर्गीय भेद तिथे शिल्लक राहत नाही.
केवळ भूगोलावर ओढलेल्या रेषेने किंवा सीमेने देश बनत नाही, तर तो तिथल्या नागरिकांमुळे बनतो. हा मुद्दा अतिशय भक्कमपणे स्थापित झाला. आणि यामुळेच भारताची खरी ताकद ही त्याची विशाल सेना किंवा अर्थव्यवस्था नसून त्याचं संविधान आहे. कारण हे संविधान सत्तेवर किंवा हुकुमशाहीवर नाही, तर आम्ही भारताचे लोक या एका शाश्वत सिद्धांतावर उभं आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांनी ज्या आदर्शांना डोळ्यांसमोर ठेवले त्यांचा उल्लेख करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यांनी तथागत बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले वैचारिक गुरु मानले. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ते या तिघांनाही प्रत्यक्ष कधीच भेटले नव्हते. प्रत्यक्ष न भेटताही एखाद्याचे विचार आत्मसात करणे हेच दर्शवते की आंबेडकर हे व्यक्तिपूजेच्या विरोधात होते आणि विचारांचे उपासक होते. बुद्धांचा प्रज्ञा आणि करुणेचा मार्ग, कबीरांचा अंधश्रद्धा आणि पाखंडावरील निर्भय प्रहार आणि फुल्यांचा तळागाळातील लोकांसाठीचा सामाजिक न्यायाचा लढा, या तिन्ही प्रवाहांना एकत्र करून आंबेडकरांनी भारताच्या संविधानाला आकार दिला. म्हणूनच आज सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांची जी प्रतिमा उभी आहे ती अन्याय करणाऱ्यांसाठी एक स्पष्ट इशारा आहे आणि न्यायाची अपेक्षा करणाऱ्यांसाठी जगण्याची मोठी उमेद आहे. नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण खरोखरच एका महामानवाचा प्रवास पाहिला. असा माणूस ज्याने स्वतःच्या आणि स्वतःच्या समाजाच्या वेदनेचं रूपांतर संपूर्ण देशाच्या संविधानात केलं. त्यांनी एका सदोष सिस्टमचा केवळ वरवरचा बचाव केला नाही, तर ती सिस्टम सर्वांसाठी समान करण्यासाठी तिचा ऑपरेटिंग कोडच नव्याने लिहिला. आणि हेच कारण आहे की ते केवळ भूतकाळ नाहीत. जोपर्यंत या देशात समानतेचा लढा सुरू आहे तोपर्यंत आंबेडकर हेच वर्तमान आहेत आणि तेच भविष्यही आहेत. जाता जाता या चर्चेच्या सुरुवातीला आपण जो मुद्दा मांडला होता त्यावर एक अंतिम आणि अत्यंत अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडायचा आहे. आज जगात सर्वात जास्त मूर्ती तथागत बुद्धांच्या बनवल्या जातात आणि सर्वात जास्त मूर्ती डॉक्टर आंबेडकरांच्या तोडल्या जातात. श्रोत्यांसाठी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर दगडात कोरलेली एक निर्जीव मूर्ती आजच्या काळातही कुणाला इतकी अस्वस्थ करू शकते, कुणाच्या मनात आपली सत्ता जाण्याची इतकी भीती निर्माण करू शकते, तर यावरून त्या महापुरुषांचे विचार आजही किती जिवंत आणि प्रखर आहेत हेच सिद्ध होत नाही का? एखादी व्यक्ती मूर्ती तोडू शकेल, भौतिक रचना पाडू शकेल, पण ज्या विचाराने संपूर्ण समाजाच्या ऑपरेटिंग सिस्टमचा कोडच बदलून टाकला आहे त्या विचाराला कसे संपवणार? मूर्ती तोडून विचार संपवता येतात का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवं.